शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, भरपूर दिवसानंतर आज हा व्हिडिओ पडतोय आणि व्हिडिओ पडण्याचं कारण असं आहे की ताकांडीवर सध्या खूप जोरामध्ये काम चालू आहे. बरेच शेतकरी कमेंटमध्ये विचारत असतात ताकांडी काय बंद केलं की काय, किंवा ताकांडीवर काही बोलतच नाही. ताकांडीवर भरपूर सारे व्हिडिओ आहेत. माझं चॅनल जर तुम्ही पाहिला तर 50%पेक्षा जास्त व्हिडिओ हे फक्त आणि फक्त ताकांडीवर आहेत. पण आपले बिचारे शेतकरी नको त्याच व्हिडिओ पाहतात, ज्या पाहायला पाहिजे त्याला वेळ देत नाहीत. परिणामी मग असं होतं की तुम्हाला जे व्हिडिओ पाहायचेच नाही आहेत तेच तुम्ही पाहता आणि मग तुम्हाला असं वाटतं की ताकांडीवर काम नाही आहे. ताकांडीवर खूप मोठं काम चालू आहे. तुम्ही जर डेली व्हिडिओ पाहत असाल तर ह्या अडचणी तुम्हाला जाणवणार आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत कापूस पिकावर ताकांडीचा वापर कसा करायचा आहे, किती करायचा आहे, त्याचा फायदा काय होणार आहे आणि त्याच्यापासून बचत किती होणार आहे. कारण आज सगळ्यात मोठं जे बजेट शेतकऱ्यांच्या डोक्यात फिरतं आहे, कमी पावसामध्ये लागवड लेट झाली आणि लागवड लेट झाली तर उत्पादन कमी मिळणार आहे. मग उत्पादन कमी मिळणार आहे तर उत्पन्नही कमी होणार आहे. पण वाढतं उत्पादन खर्च याच्यावर आळा कसा घालायचा, तर आज हे मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. खरं तर ह्या विषयावर व्हिडिओ ऑलरेडी पडलेले आहेत, परंतु शेतकरी पाहत नाहीत. मग ते वेळोवेळी टाकावे लागतात. मग त्यावेळेस तुमच्या समोर ते व्हिडिओ येतात. तर ताकांडीचा जर आपण वापर केला तर जवळजवळ 50 ते 70% आपण खर्च कमी करू शकतो रासायनिक खतांचा, औषधांचा. तो कसा, तर हाही जाणून घेऊ. आता समजा तुमची कपाशी साधारण 1 महिन्याची आहे आणि तुम्हाला आता ताकांडी वापर सुरू करायचा आहे, तर तुम्ही लगेच पहिली फवारणी घेऊन टाका. जर तुमच्याकडे ताकांडी नसेल, तुम्हाला ताकांडी काय आहे हे माहिती नाही आहे, तर चॅनलवर जा, तिथे ताकांडी कसं बनवायचं हे सर्च करा. त्याचे व्हिडिओ मी दिलेले आहेत, त्याच पद्धतीने बनवा. इतर कोणाचं पाहू नका, कारण त्याची बनवण्याची प्रोसेस ही थोडीशी किचकट आहे. एवढी सोपी नाही आहे, फक्त घटक सोपे आहेत. त्यामुळे ती कसं बनवायचं हे समजून घ्या आणि त्याच्यानुसार त्याचा वापर करायला सुरुवात करा. बनवल्यापासून अगदी 15 दिवस तुम्हाला ती बनवायला लागणार आहे. त्यामुळं वेळ जाणार आहे, वेळ खाऊ काम आहे. तर ते आत्ताच बनवलं टाका जर तुम्ही बनवलेलं नसेल. आणि तुम्ही जुनं बनवलेलं असेल, 1 महिना, 2 महिने, 6 महिने, 8 महिने, 1 वर्ष, ते खराब नसेल झालं तरी चालतं, तुम्ही तेही वापरू शकता. आता फवारणीसाठी प्रतिपंपासाठी 250 मिलीप्रमाणे त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. 20 लिटरच्या पंपासाठी 15 लिटरचा जर पंप असेल तर 200 मिली घ्या, आणि त्याच्यापेक्षा कमी लिटरचं असेल म्हणजे 10-12 लिटरचं असेल तर 150 मिली घ्या. याचा वापर करताना व्यवस्थित पूर्ण फवारणी व्यवस्थित करा. एका एकरसाठी 10 पंप लागू द्या. पुढे जाऊन जास्त लागणार आहेत, पण किमान 10 पंप तरी झाले पाहिजेत. अशी फवारणी व्यवस्थित घ्या, जेणेकरून पुढे त्याच्यावर काय फायदे होणार आहेत हे मी तुम्हाला सांगतो. आता ही फवारणी केल्यानंतर तुम्ही जर व्यवस्थित फवारणी केली तर त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कीड ही तुम्हाला दिसणार नाही. जी कीड बाहेरच्या प्लॉटवरून तुमच्या प्लॉटवर येणार आहे ती येणार नाही, कारण याचा जो वास आहे हा अति भयंकर आहे. या वासामुळे कोणत्याही प्रकारची कीड ही प्लॉटवर आकर्षित होत नाही. कोणताही पतंग येऊन बसत नाही. परिणामी पतंगच आला नाही तर तो अंडे घालणार नाही, आणि अंडे जर घातले नाही तर त्याच्यावर अळी तयार होणार नाही. याच्यासाठी आपल्याला दर 15 दिवसाखाली किंवा दर 15 दिवसाला आपल्याला किमान ताकांडीची फवारणी करणं गरजेचं आहे. कोणतंही रासायनिक नाही वापरलं तरीही चालतं, परंतु आपल्या शेतकऱ्यांची सवय जडलेली आहे, ती सवय लवकर तुटणार नाही. म्हणून तुम्हाला दोन्ही ऑप्शन मी माझ्या चॅनलद्वारे देत असतो. आता फवारणी दर 15 दिवसाला जर केली तर साधारण 4 महिन्यामध्ये 8 फवारणी होतील, किंवा 3 महिन्यामध्ये 6 फवारणी होतील. ह्या फवारणी आपल्याला करायच्यात. एका फवारणीचा खर्च साधारण 300 रुपये एवढा आहे. आता 300 रुपये जर म्हटलं तर 5 फवारण्या जरी केल्या तरी 1500 रुपये, म्हणजे तुमचा एकाच फवारणीचा खर्च पूर्ण सीझनचा खर्च निघतो. ह्या गोष्टीवर तुम्ही एकदा विचार करा आणि मग याचा वापर करायचा आहे की नाही करायचा हे ठरवा. दुसरी गोष्ट, ताकांडी वापरल्यामुळे कीड येत नाही किंवा बुरशी लागत नाही, हा दुहेरी फायदा. तिसरा फायदा, ताकांडीमधून सुद्धा सगळं न्यूट्रिशन मिळतं. प्रायमरी न्यूट्रिएंट, सेकंडरी न्यूट्रिएंट आणि मायक्रो न्यूट्रिएंट, ह्या सगळ्या न्यूट्रिएंटची पूर्तता होते. परिणामी खत गेलंच पाहिजे किंवा टाकलंच पाहिजे असं पण नाही. तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये जरी घेतलं तरी चालतं. दुसरं, जर याचा मातीवर वापर केला तर मातीतून जीवाणूंना हे खाद्य तयार होतं, रूट झोन तयार होतो अतिशय चांगला, आणि रूट झोन तयार झाला तर वाढ पिकाची चांगली होते. न्यूट्रिएंट अपटेक हे चांगल्या प्रमाणामध्ये होतं. तसेच जमिनीत जी काही घटक पडलेली आहेत तर ते डिकॉम्पोज व्हायला सुरू होते. आता पहा, डिकॉम्पोज जर तुम्हाला करायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला ते घरी तुम्ही जे द्रावण बनवलं आहे त्याचा परिणाम जास्त पडत नाही. त्याच्यासाठी आपण वेगळं द्रावण बनवतो. जे द्रावण आपण सध्या माझ्याकडे बनवतो हे तुम्हाला जर लागलं तर हे आपण डिलिव्हरी देतो आहे सध्या 130 रुपये लिटरप्रमाणे, आणि पोहोच असेल तर 140 रुपये लिटरप्रमाणे. ज्यांच्याकडे ट्रान्सपोर्टने पाठवायचं त्यांना 130 रुपये प्लस ट्रान्सपोर्ट ह्या पद्धतीनं आपण सध्या देतो आहे. म्हणजे अगदीच तुम्ही विकत जरी घेतलं तरी 300 रुपये एका फवारणीचा खर्च आहे. आता जमिनीतून सडवण्यासाठी किंवा जमिनीत जे काही गाडलं आहे ते सडवण्यासाठी ताकांडी अतिशय इफेक्टिव्ह आहे. ताकांडीसारखं आजपर्यंत कोणतंही केमिकल किंवा कोणतंही मटेरियल एवढं काम करत नाही जेवढं ताकांडी करतो. त्यामुळे तुम्ही ताकांडीचाच वापर करा, आणि ताकांडी स्वस्त पण आहे. ताकांडी एवढं स्वस्त सध्या मार्केटमध्ये काही दुसरं मिळत पण नाही आहे. आता याचे फायदे काय होणार पहा. जर तुम्ही स्प्रे आणि ड्रिपमधून जर वापर केला तर लक्षात ठेवा याचं अपटेक प्रोसेस वाढणार आहे. म्हणजे कमी खत जरी दिलं तरी अपटेक जास्त प्रमाणामध्ये होणार आहे.
त्यानंतर कीड जी आहे तर कीड आपल्याला दिसणार नाही. बोंडअळीचा प्रादुर्भाव हा 50% कमी होणार आहे. म्हणजे ज्यांना फरदड घ्यायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा ताकंडी हा एक कन्सेप्ट जो आहे अतिशय स्ट्रॉंग आहे. आणि लक्षात घ्या किंवा समजून घ्या, जगामध्ये याच्यापेक्षा स्ट्रॉंग अजूनही काही नाही आहे. कारण त्याच्यामध्ये बदल आपण एवढं केला आहे की त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये कार्यशील बनवलं आहे. त्याच्यासाठी तुम्ही बिनधास्तपणे ताकंडी वापरा. कापूस सोयाबीनसारख्या पिकांना किंवा टोमॅटो मिरचीसारख्या पिकांना ताकंडीसारखं साधं सोपं आणि इफेक्टिव्ह सोल्युशन दुसरं नाही आहे. शिवाय याच्यामधून बचत होणारा जो आहे खर्च, याच्यातून तुम्ही जो रेग्युलर खर्च करताय म्हणजे 30,000 जर तुमचा खर्च होत असेल खत आणि औषधांवर, तर लक्षात घ्या तुमचा फार तर फार 7 ते 8,000 रुपये किंवा 10,000 रुपये जास्तीत जास्त खर्च होईल. त्याच्या पलीकडे होणार नाही. 10,000 रुपये तो पण तुमच्या करण्यावर आहे. तुम्ही जर याच्यामध्ये अजूनही कॉस्ट कटिंग करू शकता, वॉटर सोल्युबल त्याच्यामध्ये वापरू शकता. वॉटर सोल्युबलही तुम्ही स्वस्तातले वापरून त्याला इफेक्टिव्ह बनवू शकता. फक्त त्याच्यासोबत तुम्हाला ताकंडी वापरायचं आहे. ताकंडी जर वापरलं तर हाय pH जी वॉटर सोल्युबल आहेत ते लो pHची होतील आणि लो pHची जर झाली तर ते तुमच्या पिकाला लागू लगेच होतील. म्हणजेच तुम्हाला 1,700 रुपयाचं वॉटर सोल्युबल घरी तुम्ही तयार करू शकता अगदी स्वस्तातलं वॉटर सोल्युबल घेऊन. तर आता ह्या झाल्या गोष्टी फायद्याच्या. याच्यामध्ये आणखी फायदा काय होईल तर लक्षात घ्या, पाते वाढणं, पाते न गळू देणं, पात्याचं रूपांतर बोंडात जास्त प्रमाणामध्ये होणं आणि बोंडाचे फुगवण होणं, त्यासोबतच ताकंडीमध्ये सुद्धा सल्फर हा घटक आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे बोंडांचं वजन देखील वाढतं. आता हे कोणते शेतकरी वापरू शकतात तर कोणताही शेतकरी वापरू शकतो. ज्याच्याकडं पावसाच्या भरोश्यावर शेती केली जाते तो शेतकरी वापरू शकतो. ज्याच्याकडं फक्त थोडंफार पाणी आहे तो शेतकरी वापरू शकतो आणि बागायती पट्ट्यातला देखील शेतकरी याला वापरू शकतो. विषय फक्त एकच आहे की सगळ्यात स्वस्त आहे. सगळ्यात स्वस्त आहे हाच मोठा प्रॉब्लेम आहे की आपला शेतकरी वापरत नाही. नाहीतर प्रत्येक शेतकरी या जर वापरायला सुरुवात केली तर तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल की याला खर्च खूप कमी येतो. दुसरी गोष्ट आपली माती सुधारते. तिसरी गोष्ट मातीतला कर्बही वाढतो, जीवाणूंची संख्याही वाढते, पीकही वाढतंय, पिकांचे फटवे वाढत आहेत, पीक निरोगी राहत आहे, पीक सहनशील होतंय, ताकदवान होतंय, परिणामी उत्पादन जास्त देत आहे. आणि आपल्या शेतकऱ्यांचा नेमका हाच प्रॉब्लेम आहे. आपल्या शेतकऱ्यांना उत्पादन वाढवणारं किंवा मातीची प्रत सुधारवणारं खत नको आहे. आपल्या शेतकऱ्याला पाहिजे बी रेडी आणि बी कॉस्टली असेल तरच ते भारी आहे. ते जर स्वस्त असेल तर ते अजिबात भारी नाही आहे. हा समज जोपर्यंत आपल्या शेतकऱ्यांच्या डोक्यातून निघत नाही तोपर्यंत आपला शेतकरी प्रगती करू शकत नाही. हा एक तुम्हाला सोपा पर्याय मी दिलेला आहे जो तुम्ही वापरू शकता आणि वापर केल्यानंतर मला कळवा तुमची प्रतिक्रिया. मी ह्या सगळ्या पिकांवर आजपर्यंत जवळजवळ 55 ते 56 पिकांवर याचे ट्रायल्स घेतलेले आहेत. प्रत्येक पिकाचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे ह्या एवढ्या सगळ्या पिकांचा डेटा आज माझ्याकडे उपलब्ध आहे. कोणत्याही विद्यापीठाकडे याची माहिती नाही आहे, ती माहिती आज माझ्याकडे आहे. म्हणजे ताकंडीवरचं चालतं बोलतं एक विद्यापीठ आपण इथं तयार केलेलं आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती लागली तर कमेंटमध्ये कमेंट टाका, त्याच्यावर उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल. बऱ्याचशा कमेंट अशा असतात की ज्या वाचल्या जात नाहीत, परंतु हो जेवढे प्रश्न मला समोर येतील त्या प्रश्नांचं नक्की उत्तर द्यायचं मी प्रयत्न करेल. आणि हो तुम्ही ताकंडी वापरायला सुरू करा आणि आपली जमीन आपली माती वाचवायला तयार राहा आणि उत्पादन वाढवायला तयार राहा. उत्पादनही वाढणार आहे, खर्चही कमी होणार आहे आणि मातीही सुधारणार आहे. आणि हे चॅलेंज मी देतोय आपल्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी. धन्यवाद.